सकाळी ना नाश्त्यासाठी आपल्याला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते किंवा लहान मुलांना आपल्या थंडीमध्ये गरम खायची होते, तर लहान मुलांसाठी म्हणा मोठ्या लहान गरमागरम आपण इथे आलू मेथी पराठा होणार. तर त्यासाठी ते मी अर्धा बटाटे जे आहेत ते छान उकडून घेतलेले आहेत. मेथी घेतलेली आहे प्लेटभर, छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे. मसाला तयार केला आहे. तर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे 7 ते 8 पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे व 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. याचं आपल्याला मिक्सरमधून छान वाटण तयार करायचं आहे. आणि इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून अगदी 1 चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि जिरे फुलल्याच्या नंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकून आपल्याला हे छान लसणाचा वास छान जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कच्चा वास जो आहे तो गेला पाहिजे लसणाचा, इतपत आपल्याला हे सारण जे आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. हळद टाकलेली आहे इथे अर्धा चमचा, ते देखील आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि नंतर बारीक अशी चिरून घेतलेली मेथी देखील इथे टाकलेली आहे. तर मेथी अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे मेथी अगदी सॉफ्ट झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत. बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. तर बटाटे घेतलेले आहेत, तर त्याच्यासानेच आपल्याला हे छान स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी आपलं जे बटाट्याचं सारण जे आहे ते थंड झाल्याच्या नंतर आपण जे कणिक नॉर्मल मळतो ना, गव्हाच्या पिठाची कणिक घ्यायची आहे आणि त्याची पारी तयार करून आपल्याला याच्यामध्ये भरपूर असं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि याची छान पराठा लाटून घ्यायचा आहे. तर भरपूर असं सारण मी याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. खायला अगदी अप्रतिम हा पराठा लागतो. अशा पद्धतीने बनवून बघा. जेव्हा आपण सारण तयार करतो ना मसाला, तर कोथिंबीर नक्की तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घ्या. हिरव्या मिरचीसोबत खूप छान टेस्ट येते. तर पिठामध्ये आपल्याला हा छान गोळा बुडवून घ्यायचा आहे पिठामध्ये आणि नंतर लाटायचा आहे, जेणेकरून पोळपाटाला हा गोळा चिटकणार नाही आणि अलगद हाताने आपल्याला पराठा जे आहे ते लाटून घ्यायचा आहे. पराठ्यासाठी ना आपल्याला कणिक जी आहे ती अगदी थोडीशी सैलसर मळायची असते. खूप जास्त आपण रेग्युलर जशा पोळ्या करतो ना त्यासाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी आपल्याला सैल कणिक मळून घ्यायची आहे. अगदी सहज आपल्याला इथे पराठे जे आहेत आपले लाटून तयार होतात. अगदी पूर्ण बाजूने हे सारण जे आहे ते लागलं गेलेलं आहे आतमध्ये, म्हणजे छान आपला पराठा जो आहे तो खायला अगदी छान लागेल. आणि हा जो आहे पराठा तुम्ही तुपामध्ये छान शेकून घ्या, त्याने खूप छान क्रिस्पी टेस्ट येते. लहान मुलं आवडीने खातात क्रिस्पी झाल्यामुळे. तर तेलाऐवजी तुम्ही तूप लावून किंवा बटर लावून बघा, खूप छान टेस्टी असा इथे आपला पराठा जो आहे तो शेकून तयार होतो. अगदी क्रिस्पी आणि ते तितकंच टेस्टी हा पराठा लागतो. तर इथे पराठे बनवून तयार करून घेते मी सर्वच. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग आणि सुंदर रेसिपीबरोबर.